हाय सर्वांना, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ आहे दिवाळीच्या आदल्या दिवशीचा. त्या दिवशी मी मार्केटमध्ये गेलेली रांगोळी वगैरे आणण्यासाठी. दिवे घ्यायचे होते, त्याच्यानंतर बघायचं होतं की अजून काय भेटतं काय. आणि समर्था घरीच होती, तिला घरीच ठेवलेलं. आणि त्यानंतर इथे बघू शकता खूप छान प्रकारच्या दिवे, पणत्या, त्याच्यानंतर लक्ष्मीची पावलं, अशा बरेचसे स्टिकर वगैरे होते. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मला मी घेतल्या तिथे. आणि त्यानंतर घरी जायला निघाली, कारण घरी पण भरपूर कामं होती. मी आत्ताच आली आहे मार्केटमधून आणि मार्केटला भरपूर गर्दी होती, कारण आज लास्टचा दिवस आहे आणि उद्या पहिली उघड आहे. त्यामुळे ही रांगोळी करण्यासाठी एक बॉटल घेतली आहे, त्याच्यामध्ये टाकून रांगोळी पडते अशी छान. सो ही एक घेतली. आणि असं पॅच भेटलं श्री महालक्ष्मीचा, असं रांगोळी काढण्यासाठी छान वाटत होता. तो हा एक घेतला. त्याच्यानंतर हे अजून एक घेतलं, म्हणजे ह्याच्यातून रांगोळी छान पडते. सो हे एक घेतलं. आणि हा घेतला देवासाठी. अगरबत्ती घेतले. आणि हे उठणं घेतलं, घरगुती उठणं. आणि काय घेतलं बाबू? गोंडे घेतले उद्या समर्थासाठी, म्हणजे तिचं पहिली अंघोळ, त्याच्यासाठी मी रांगोळी काढण्यासाठी फुलं घेतली आहे. आणि काय घेतलं समर्था? मी काय घेतलं, अशा 2 पंत्या घेतल्या. छान आहे, तशा पंत्या घेतल्या. आणि हा कलर माझ्याकडे नव्हता रांगोळीचा, तो एक घेतला. आणि समर्था बघा, समर्था बघा, हॅलो कर, हॅलो. अरे वाव, पैजण दाखव तुझी, कशी कशी इथे दाखव मम्माकडे. दाखव. हाय कर, हॅलो. दाखवत, सगळ्यांना दाखवत फिरते इथे आज. पूर्ण सोसायटी सगळ्यांच्या घरी जाऊन दाखवते ती पैजण. हाय का? हाय, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी बोल. सांगितलं सांग. आम्ही समर्था आणि मम्मा फराळ करतो. हाय बोल. बाय कर. बाय कर. हे दाखव, हे तोडून टाकलंस तू एका दिवसात. दाखव काय हालत केलीस त्याची. हो ना? कोणी तोडलं ते? कोणी तोडलं ते? समर्थाने ना. हे बघ, आई सव्वा उभी राहिली, बबडी नाही पाहिली. बबडी इकडे बघ, हे बघ. थंड थंड बबडी. बघा, कंटाळली आहे ती, एकदम कंटाळली आहे. उठणं लावल्यामुळे कंटाळली आहे. सो हॅपी दिवाळी सर्वांना. आता इथे समर्थाचं मला उठणं वगैरे लावून झालं आहे. आणि थोडंसं ती किरकिर करत होती, कारण तिला कंटाळा आलेला उठणं लावलेलं त्यामुळे. पण इथे मी माझ्यापरीने जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न केला, कारण मागच्या वर्षी ना तिची दिवाळी खूप खराब गेलेली आमची हिच्या तब्येतीमुळे. त्यामुळे म्हटलं ही दिवाळी आपण प्रयत्न करू की ही दिवाळी आमची खूप चांगली स्पेशल जाऊ, स्पेशली समर्थासाठी. सकाळी उठून मी एवढं सगळं केलं आहे. मस्त असं डेकोरेशन झालं, छान झालं, सिंपल आहे एकदम. आणि बघू शकता खूप छान.
छान झालं आहे. आणि आजचं म्हणजे मागच्या वर्षी खूप छोटी होती आणि छोटी तर जाऊ दे, खूप आजारी होती, भरपूर आजारी होती. म्हणजे दिवाळी काही तिनेही नाही बघितली आणि आम्हीही नाही बघितली. त्यामुळे म्हटलं यावेळी तिला सगळं करेन मी. आता आमची छान छान रेडी झाली आहे. आता सगळ्यांना हॅपी दिवाळी बोल. समर्थाकडून सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तिला ना खाऊ हवं आहे, ती बर्फी हवी आहे. लब्बाड झाली आहे ती. काय झालं? कंटाळली आहे ती, भूक लागली आहे तिला आता. काय हवंय? खाऊ हवंय. समर्थाचं सगळं आवरून दिलं, तिला आंघोळ घातली, तिला नवीन कपडे घातले आणि त्यानंतर माझी देवपूजा करायला घेतली आणि खूप फ्रेश वाटत होतं. ही दिवाळी म्हणजे तशी बघितला तर ऑफिशियली पहिली दिवाळी म्हणता येईल आणि भारी वाटत होतं. आम्ही तिघंही सोबत होतो. त्यात समर्था माझी व्यवस्थित होती यावेळी. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून घेतला फराळाचा, जो की मी पहिल्यांदाच केला आहे. बोल सगळ्यांना या फराळ करायला. आम्ही सगळं फराळ केलंय. एकटं एकटं नाही खायचं. बोल या सर्वांना. सर्वांना बोल या सर्वांनी फराळ करायला आमच्या घरी. आता आम्ही फराळ करून घेतो. खूप लेट झालाय. त्याच्यात तिची अंघोळ होती पहिली, होय ना? शंकरपाळी सगळ्यात जास्त आवडली हिला. मग अशी खाते, बघा कशी खाते ही पोरगी, बघा कशी खाते. एकच एकच. समर्थाकडून, माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण खूप छान जाओ. तुम्ही खूप आनंदी राहा, सुखात राहा आणि सगळेजण मस्त राहा. तुम्हाला आजचा पूर्ण व्हिडिओ बघायला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.